युद्धामुळे पेट्रोल डिझेल गॅस महाग होणार आणि हाहाकार माजणार. अरे हरामखोरांनो, पेट्रोल पिऊन डिझेल खाणार आणि गॅस काय तोंडी लावणार आहे का तुम्ही? शेतकऱ्याचा कच्चा माल वाहतूक करण्यासाठी इथून तिथं नेण्यासाठी तुम्हाला डिझेल लागतोय आणि शहरामध्ये तोच कच्चा माल पकवून खाण्यासाठी गॅस लागतोय. ऑफिसला जाण्यासाठी पेट्रोल लागतंय. एवढं सगळं फक्त शेतकऱ्याच्या जीवावर चाललंय हे आता कळायला लागलंय सगळ्यांना. एवढं असूनही त्या शेतकऱ्याची जाणीव कोणाला नाही. गॅसऐवजी सगळे चुलीव स्वयंपाक करायला लागले. आता कपडे घालण्याऐवजी केळीची पानं गुंडाळा म्हणून सांगून आगमाई झालं. तरी पण आम्ही शेतकरी बिनलाजे आहे. उन्हातानात कष्ट करून कापूस पिकवून आम्ही कवडी मोल भावाने विकणार आणि त्याच कापसापासून बनवलेली आलिशान एसी दुकानामध्ये कपडे मांडलेले असतात. मोदी फडणवीसच्या तोंडात एकदा तरी आले का शेतकऱ्याचा माल महाग होणार आहे, आता घेऊन ठेवा. फक्त तेल खायचं वाढणार आहे ते बी शेतकरी तयार करत नाही. कारण शेतकरी सोयाबीन शेंगदाण्याचं तेल काढून मस्तपैकी चटपटीत खातो आणि हे हरामखोर सगळे केमिकलचं तेल खातात. त्यामुळे शेतकरी राजा जागा हो आणि राजकारणाचा धागा हो.